नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, उत्सव दिन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक होऊया त्या सर्वांसाठी ज्यांनी हा भारत देश घडविला. अनेकांनी केला सर्वस्व त्याग, अनेकांनी केले बलिदान. वंदन करुणी त्यांची करूया भारत मातेचे गुणगान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतात लोकशाहीचे एक नवं पर्व सुरू झालं. म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे प्रजासत्ताक भारत आणि महिला एक दृष्टिक्षेप. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अशीच तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर वैशाली बनकर. नमस्कार वैशालीजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. प्रोफेसर वैशाली बनकर ह्या अकबर पीरभाई कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे बिझनेस लॉ शिकवतात. त्यांनी LLM ही पदवी राज्यघटना या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली आहे. आज आपण त्यांच्याकडूनच आपलं हे संविधान, त्याची राज्यघटना आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050 आणि विस्तारित क्रमांक आहेत 642 आणि 652. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न विचारावेत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे प्रजासत्ताक भारत आणि महिला एक दृष्टिक्षेप. आणि आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर वैशाली बनकर. नमस्कार वैशालीजी. कार्यक्रमात तुमचं खरंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा जो आपला विषय आहे की प्रजासत्ताक भारत आणि महिला एक दृष्टिक्षेप. आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. 68वा प्रजासत्ताक दिन आहे. हा खूप मोठा एक प्रवास आहे. हे जे संविधान आहे ज्याने आपल्याला खूप काही दिलं आणि महिलांसाठीही खूप काही केलं आणि त्यामुळेच आज आपण इथे आहोत. बरोबर. काय सांगाल तुम्ही? आजच्या दिवशी सर्वप्रथम मी प्रेक्षकांना आजच्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते. आणि मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की जेव्हापासून ह्या संविधानाची निर्मिती झाली आहे तो दिवसच इतका सोन्याचा होता की त्या दिवसापासूनच आपल्या सगळ्या स्त्रियांची प्रगती सुरू झाली आणि आपल्या स्वातंत्र्याचं सुरुवातीच तिथूनच झाली आहे. संविधानाने सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे स्त्रियांना सगळ्या समानतेत आणलंय आणि इक्वॅलिटी, जस्टिस ह्या संविधानात लिहूनच ठेवलं आहे बाबासाहेबांनी की आर्टिकल 15, 14 आणि 16 ह्या तिन्ही आर्टिकलमध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की तुम्ही आता इक्वॅलिटीत आला आहात. तुम्हाला कोणताही कायदा, कोणताही व्यक्ती तुम्हाला आता कुठेही डॉमिनेट करू शकणार नाही. आणि तिथूनच आपली प्रगती सुरुवात झाली. आणि आजपर्यंतची जी स्त्री आहे, मी सुद्धा, आज आम्ही जिथे आहोत त्या संविधान निर्मितीमुळेच आहोत. अगदी खरं. म्हणजे आज इतक्या वर्षानंतरही एक दीपस्तंभासारखं आपल्याला ते मार्गदर्शन आपण त्याचं करून घेत आहोत. खरं. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची जेव्हा निर्मिती करण्याची गरज बसली त्यावेळेला काय झालं? त्यावेळेस मी तुम्हाला सांगू का, 299 समितीत होते. आपल्या ड्राफ्टिंग कमिटी याच्यात होते, त्या संविधानाच्या समितीत होते. त्यापैकी 15 ह्या स्त्रिया होत्या. म्हणजे त्यावेळेला सुद्धा 15 ह्या स्त्रिया होत्या. त्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस त्या काळी अगदी काय म्हणतात त्याला, अगदी डॉमिनंट जी पर्सनॅलिटी होती दुर्गा देशमुखांची होती. आणि दुर्गा देशमुखांनी अतिशय परखडपणे आपली त्यावेळेस मतं मांडलेली होती आणि त्यांची जी मतं होती ती त्यावेळेस समितीने स्वीकारली सुद्धा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी त्यांच्याविषयी इतके गौरवोद्गार काढलेत की त्यांनी एक पर्सनॅलिटी बनवलेली आहे. आणि अगदी त्यांनी युवक आणि बाल शोषण याच्याविषयी कायदे जे बनवायला पाहिजे ते सुचवले होते. आणि त्यांनी भरपूर अशा गोष्टी सुचवल्या त्या संविधान समितीने त्यावेळेस.
अंगीकारल्या होत्या. आणि हे सतत असं त्यानंतर बेगम रसूल होत्या, त्या मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या. त्यांनी सुद्धा भरपूर सजेशन्स सांगितले. राजकुमारी अमृता कौर आणि एक दाक्षायनी वेलू दलम म्हणून एक स्त्री होती. त्या दलित स्त्री होती, ती एकमेव दलित स्त्री होती, त्यावेळेस ती संसदीय समितीत होती. ह्या 5-6 ज्या स्त्रिया होत्या, महत्त्वपूर्ण स्त्रिया होत्या, त्यांनी अतिशय हिरारीने त्या संसदीय समितीच्या निर्मितीच्या वेळेस संविधान निर्मितीच्या वेळेस हिरारीने भाग घेतलेला होता. बाकी तर होत्याच, पण त्यावेळेस त्या स्त्रियांचे जे सजेशन्स होते ते त्यावेळेस समितीने अंगीकारले. राज्यघटना निर्मितीमध्ये स्त्रियांचा सहभाग ही होता आणि तो आता तुम्ही सांगितलं, त्यात आपण सविस्तर विस्ताराने बघणारच आहोत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका खूप महत्वाची आणि मुख्य होती. मग त्याविषयी आम्हाला सांगा. पाकिस्तान जेव्हा भारतापासून वेगळा झाला त्यावेळेस आपले जेवढे पॉलिटिकल लीडर्स होते त्यांना काळजी वाटायला लागली की असा आपल्या देशापासून एक भाग वेगळा झाला, तेव्हा आपल्याला अशी संविधान निर्मिती करायची आहे ज्याच्यामुळे आपला देश एकदम एक संघ राहील आणि त्याचे पुन्हा तुकडे पडणार नाही. म्हणून एक असा देश आपल्याला निर्मिती करण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांवर होती की आणि त्यामुळे त्यांनी असा एक व्यवस्थितपणे जो संविधान निर्मिती त्यांनी केली आहे ती बघा तुम्ही, अगदी छोट्या छोट्या शब्दांपासून, वर्ड्सपासून, कॉमापासून इतकं व्यवस्थितपणे त्यांनी हे केलं आहे की त्याचं कुणीही त्याचं विपरीत आणि विचित्र इंटरप्रिटेशन करायला नको हवे. आणि प्रत्येक वर्डमध्ये प्रत्येक एकही शब्द निरर्थक नाहीये, प्रत्येक शब्दाचं काही ना काही मीनिंग आहे, काही ना काही अर्थ आहे. खरंच म्हणजे खूप मोठा आहे आणि त्याविषयी आपल्याला अधिक सविस्तर जाणून घ्यायचं. एक फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार शलाकाजी, बोला. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला याच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. माझा प्रश्न असा आहे की प्रजासत्ताक दिन आणि महिला, आता प्रजासत्ताक मिळून देखील आपल्याला 67 वर्ष झाली आणि 67 वर्षाच्या काळात, एवढ्या मोठ्या काळात महिला निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. असं एकही क्षेत्र नाही की जिथे महिला पुरुषांच्या बरोबरीने नाही आहेत. आणि असं असून सुद्धा माझा असा प्रश्न आहे की राजकारणात जर का आपण पाहायला गेलो तर महिलांचं पर्सेंटेज खूप कमी आहे. तर याच्या मागे असा उद्देश आहे का की महिलांना राजकारणात येऊ देत नाहीयेत का, महिला राजकारणात जाऊ देत नाहीयेत का, राजकारणात महिला जर का गेल्या तर त्या राजकारण्यांना महिला डोळीजड होणार आहेत? म्हणजे याचा काय उद्देश आहे की महिलांना काय येऊ देत नाहीत? कारण खरोखर महिलांचं खूप कमी पर्सेंटेज आहे महिलांचं राजकारणात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला किंवा याच्यात देखील आपल्या दिल्लीला की मुख्यमंत्री महिला होत्या, पण तरी देखील पर्सेंटेज जर का पाहायला गेलं तर खूपच कमी आहे. आणि बरोबरीने आहेत हो महिला सगळ्या क्षेत्रात, अशा कुठेच कमतरता नाहीये महिलांच्यात. नक्की शलाकाजी धन्यवाद. जसं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेतच, राजकारणातही महिला आहेत, थोडे पर्सेंटेज कमी असतील, पण तुम्ही त्यांना काय सांगाल, तुमचं मत काय? शलाकाजी, मला याबद्दल असं सांगायचं आहे की बघा 33% म्हणजे मला असं म्हणायचं आहे की महिला राजकारणात आतापासून नाही तर पूर्वीपासूनच आहेत. आणि आपल्याला गव्हर्नमेंटनी सुद्धा म्हणजे संसदेने, पार्लमेंटनी सुद्धा 33% रिझर्वेशन दिलेलंच आहे. लोकल बॉडीजमध्ये 50% आपल्याला रिझर्वेशन आहे. आणि त्यात असं काही नाही, बघा कायदा आहे आणि रिझर्वेशन सुद्धा आहे. आता ही लोकांची मानसिकता आहे आणि ती मानसिकता अशी आहे की ते हळूहळू त्याच्यात चेंजेस होणार, एकदम काही चेंजेस नाही. कारण आता आपला भारताचा इतिहास असा 2000-5000 वर्षापासून असा आहे की जो पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सडन चेंजेस होत नाही. म्हणून हळूहळू आपला मी म्हटलं ना आधीच की आपला जो इतिहास आहे स्वातंत्र्याचा फक्त 68 वर्ष झाले आहेत आणि स्त्री मुक्ती त्या 68 वर्षापासून झालेली आहे. तर 5000 वर्ष कुठे आणि 68 वर्ष कुठे? आता तुम्ही म्हटलं मी की आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज मिळायला खूप उशीर लागतो. ठीक आहे, आपण जुन्या लोकांविषयी काही बोलू शकत नाही, पण आपण आपल्या मुलांना तयार करू शकतो की आपण त्यांची मेंटॅलिटी कशी चेंज करायची, आपण आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो. हा सगळा मानसिकतेचा भाग आहे. कायदे आहेत, कायदे सगळीकडे कायदे व्यवस्थित बनलेले आहेत. आणि फक्त आता जर कोणी त्याचा गैरफायदा उचलत असतील
तर त्यात आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे, की आपण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे की काय योग्य आहे, काय नाही, काय अयोग्य आहे, आणि आपण मुलांना घरापासून एज्युकेशन दिलं पाहिजे. अगदी खरं. शलाकाजींच्या फोनच्या आधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी बोलत होतो, त्याविषयी आम्हाला सांगा. होय, बिलकुल. मी सांगत होते की त्यावेळेस असा देश निर्मिती करायची होती की देश एकसंघ राहिला पाहिजे. त्यामुळे मग सुरुवातीलाच त्यांनी प्रिएम्बलमध्येच लिहून ठेवलं की वी द पीपल ऑफ इंडिया. आणखी त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की युनियन ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया म्हणजे पूर्ण एक संघ आहे आणि याच्या विषयी म्हणजे आता याचे काही तुकडे पडू शकणार नाहीत. आणि याच्यात लिहिलेलं आहे की सॉव्हेरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व भौम आला आहे तिथे. म्हणजे ह्या देशाची इंचभर ही जागा ही कुठल्याही देशाची नाही आहे, ही इथल्या नागरिकांची आहे. आणि इथले छोट्याशा जागेवर सुद्धा बाहेरचा कुठलाही माणूस आपले अधिकार गाजू शकणार नाही. त्या सॉव्हेरेनिटी ह्या शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सेक्युलरिझम त्यावेळेस नव्हतं टाकलं. 42nd अमेंडमेंट नंतर हे आलं, म्हणजे इमर्जन्सी नंतर. पण तरीही प्रत्येक आर्टिकलमध्ये सेक्युलरिझम आहे. म्हणजे सगळे लोक हे जे आपल्या देशातले लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी आपापला धर्म ते ऑब्झर्व करू शकतात, प्रोफेस करू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात, पण कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही. म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं संविधान, म्हणजे याच्यामध्ये आपलं संविधान मोडतं. वैशालीजी, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरंच आपण चर्चा करत होतो की जगातल्या सगळ्यात मोठ्या संविधानांमध्ये आपलंही संविधान मोडतं, आणि त्यामध्ये मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे त्याविषयी तुम्ही सांगत होता. आणि त्यानंतर काय म्हणजे त्यांनी कायदे असे 15 आर्टिकल 15, 16 आणि 14 हे तिन्ही आर्टिकलमध्ये इक्वॅलिटी ही आहेच तिथे. आणि त्यात इक्वॅलिटी जिथे संविधानातच लिहिलेली आहे तेव्हा आपल्याला कोणी डिनाय करू शकत नाही. आधीचे कायदे वेगळे होते, स्वातंत्र्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती, ट्रेडिशन्स होते, आपण त्याच्यानी स्टिक राहत होतो. पण आता जेव्हा अकाउंटेबिलिटी आली, तुम्हाला जेव्हा कायदे आपण बनवतो, आपण खूप साऱ्या मॉरल गोष्टी करतो, आपण असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, पण अकाउंटेबिलिटी नसेल तिथे तर त्या रूल्स अँड रेग्युलेशनचा काही उपयोग असतो नाही. पनिशमेंट जिथे आली तिथे आपल्याला पाळावंच लागतं. तर जेव्हा कायदाच आपल्याला कायद्यानेच अधिकार दिले तर कोणी त्याला नकारू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आधी परिस्थिती अशी होती, वेगळी होती की स्त्रियांना अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, नोकरी करू शकत नव्हत्या. आणि हा भाग असा नव्हता की कायदा परमिट करत नव्हता, पण आपली मानसिकता तशी होती. आणि हळूहळू मग स्वातंत्र्यानंतर स्त्रियांनी घराबाहेर पडणं, शिक्षण घेणं, नोकरी करणं आणि घर आणि नोकरी हे दोन्ही वस्तू व्यवस्थित सांभाळल्यात, दोन्ही फील्ड त्यांनी व्यवस्थित सांभाळल्यात आणि त्या समोर प्रगती निरंतर करतच आहे. आणि हा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांना अपॉर्च्युनिटी ही कायदा देते आणि त्याला ते कोणी नकारू शकत नाही. आणि जर काही असं असेल तर त्यांनी लगेच तिथल्या लोकल बॉडीलाच कंप्लेंट करू शकतात. अगदी खरं. म्हणजे भारतीय राज्यघटनेची खूप मोठी वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्यांबद्दल आम्हाला सांगा. भारतीय राज्यघटनेची सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कुणीही बदलू शकत नाही. हे केशवानंदन भारती त्यांच्या केसमध्ये हे नमूद झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. मध्ये असे प्रयत्न झालेत की काहीतरी चेंजेस करायचे आणि पुन्हा मग वापस ते पुन्हा ज्याला जसं पाहिजे तसं मोल्ड करण्याचा प्रयत्न झालेत, पण बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा कसं चेंज नाही होऊ शकत. पण आता तुम्ही विचाराल की बेसिक स्ट्रक्चर काय आहे, कुठला जो बेसिक ढाचा आहे कुठला आहे, तर मी असं सांगायचं म्हणजे मला असं म्हणायचं आहे ह्यावेळेस की प्रत्येक आर्टिकल हा बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. एकही आर्टिकल काहीही व्यर्थ नाही, उगाचच मांडलेला नाही. काही आर्टिकल सायलेंट आहेत, जसं ऑफिस ऑफ प्रॉफिट हा एक काय हे होता, काय आर्टिकल होता, तो काय उपयोगी झाला नाही, पण मध्ये कशी जया बच्चनची केस झाली की त्यावेळेस तो यूज करावाच लागला. म्हणजे प्रत्येक आर्टिकल याला महत्व आहे. आणि हा एक सगळ्यात मोठा लँडमार्क डिसिजन होता
जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅन नॉट बी अमेंडेड. तेच एक मला वाटते की खूप लँडमार्क होतं म्हणून. अरे वा. पण याच्यामध्ये म्हणजे अजून हे जे आपण म्हणतो की ह्याचे संविधान आणि त्याचा जो एक मार्गदर्शन म्हणून आपण एवढी वर्ष त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा दीपस्तंभासारखं आपल्याला ते करत आहे, त्याचं काम कसं चालतं त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. हा बिलकुल. आता हे बघा, आपल्या देशात लोकशाही पद्धती आहे. लोकशाही पद्धतीत काय असतं की कुठल्याही गोष्टी लवकर होत नाहीत. आपला जो देश आहे, तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस फक्त 5% ऑफ पीपल वेअर लिटरेट. त्यावेळेस फक्त 5% लोक सुशिक्षित होते आणि त्या 5% सुशिक्षित लोकांकडून तो आपण अपेक्षा करू शकत नाही की ते अगदी लवकर लवकर सगळे प्रोग्रेस करते. मग हळूहळू लोकशाही पद्धतीत काय असतं की हळूहळू प्रगती होते आणि आपली हळूहळू प्रगती जेव्हा होत आहे तेव्हा मग आपण एकदम चेंजेस होऊ शकत नाही. म्हणून तुमचा प्रश्न असा होता ना की हा, म्हणजे हे संविधानाचं काम कसं चालतं. अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने एक एक जसे जसे गरज भासली तसे तसे कायद्यांची निर्मिती होत आहे. संविधानाचे तसे डायरेक्टिव्हच आहेत की जिथे कायदा सायलेंट असेल, जिथे कायदा नाही आहे तिथे तुम्ही कायदा ची निर्मिती करा, असे गव्हर्नमेंटला डायरेक्टिव्हस आहेत. आणि स्पेशली स्त्रिया आणि मुलांसाठी, लहान मुलांसाठी, चाइल्ड लेबरसाठी, स्त्रियांच्या आतवर होणाऱ्या अत्याचार त्याच्यासाठी तर भरपूर व्यवस्थित कायदे बनवले. जेव्हा आज आपण बोलतो की प्रजासत्ताक भारत आणि महिला एक दृष्टिक्षेप या विषयी आज आपण ही वाटचाल बघतोय की सगळ्या गोष्टींवर आपल्याला एक दृष्टिक्षेप टाकायचा, हा आढावा घ्यायचा आहे. मग या राज्यघटनेमध्ये आपल्या स्त्रियांनाही खूप अधिकार दिले आहेत, त्याविषयी सांगा अगदी सविस्तर. होय, स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी मी सांगत होते की तिथेही गाईडलाईन्स आहेत, तिथे आहेत. खेळात स्त्रियांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. स्त्रिया आर्मीमध्ये आहेत, पायलट आहेत, एअर होस्टेस आहेत आणि प्रत्येक सायंटिस्ट आहेत, चंद्रावर पोहोचलेले आहेत आपल्या स्त्रिया. आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या स्त्रिया आहेत. पण तरीही काय असतं की अजूनही स्त्री प्रेग्नेंट असली तर काय होतं की जेव्हा तिचे सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट केली जाते, ती इलिगल आहे. सेक्स डिटर्मिनेशन टेस्टमध्ये मुलगी जर असली तर ती काढली जाते आणि स्त्रिया स्वतः मुलींना नकारतात. तर त्याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण कायदा आहे, फिमेल फोर्टिसाइड ऍक्ट आहे. आधीच महाराष्ट्राचाच कायदा होता हा आणि त्याच कायद्यावरून मग सेंट्रल गव्हर्नमेंटने तो कायदा केला आणि अतिशय स्ट्रिक्ट कायदा आहे. आणि पण तोही एक भाग आहे मानसिकतेचा. स्त्रियांनी जर एक्सेप्ट करून घेतलं की नाही आपल्याला मुलगीच हवी आहे तर हा कायदाही तेवढाच सक्सेसफुल होईल. अगदी खरं. हा, म्हणजे अजूनही त्यांना बरेच अधिकार दिलेले आहेत कामाच्या ठिकाणी. त्याविषयी अजून आम्हाला सांगा. होय, कामाच्या ठिकाणी काय आहे की विशाखा गाईडलाईन्स आहेत. विशाखा गाईडलाईन्स मध्ये मला थोडी पार्श्वभूमी अशी सांगायची आहे की एक भानवरी देवी नावाची स्त्री होती. त्याविषयी आपण अधिक ऐकूयाच कारण एक फोन आलेला आहे, तेवढं आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात गोरेगाववरून. नमस्कार. विषय फार चांगला आहे. आजच्या घटनेमध्ये कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान हे तत्व मूलभूत अधिकार म्हणून स्वीकारले आहे. त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्य हे देखील मूलभूत अधिकार दिला आहे. या दोन परस्पर विरोधी कायदे होत नाहीत का? मूलभूत अधिकार स्त्रियांवर धर्माच्या नावाखाली अन्याय होत नाही का? तो अन्याय दूर करण्यासाठी समान नागरिक कायदा तत्व हे सुद्धा या घटनेत सांगितलेलं आहे. पण आज ही महिलांना त्या महिलांना धर्मामुळे निमूटपणे अन्याय सहन करावा लागतं. हे कायदा त्वरित मंजूर केला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतं का? आपलं काय मत? धन्यवाद उमाजी. काय सांगाल वैशालीशी त्यांना? तेव्हा संसदीय समितीत मी सांगितल्याप्रमाणे ज्या 15 स्त्रिया होत्या त्यात एक बेगम रसूल पण होत्या. त्यांनी सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी बोलल्या होत्या त्या. पण काय आहे की त्यावेळेस संविधान निर्माते जे होते आपले, त्यांना प्रथम त्यांची प्रायोरिटी होती की एक संविधान निर्मिती करायची आणि मग पर्सनल लॉ आणायचे. आता ऑलरेडी मुस्लिम लॉ ऑलरेडी होता आणि हिंदू लॉची निर्मिती व्हायची होती. हिंदू लॉची निर्मिती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्यांनी मग काही कारणास्तव मग त्या हिंदू लॉच्या कमिटीमधून त्यांना विरोध झाला तर रेझिग्नेशन दिलं. पण जो लॉ बनवला होता त्यालाच 4 लॉमध्ये क्रिएट करून
4 ॲक्टमध्ये क्रिएट करून त्यांनी आणलेला. आता बघा त्यावेळेस जे उपदेश होते आपल्याकडे, मनुस्मृती आहे, पुराण आहे, वेद आहे, इथे काय आहे की डायरेक्टिव्स आहेत सगळे, की असं बघायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, खूप चांगले गोष्टी आहेत त्यात. पण मी आधी सांगितली अकाउंटेबिलिटी नाही, जिथे पनिशमेंट नाही तिथे कायदा मानला जात नाही. तिथे डायरेक्टिव्स आहेत पण पनिशमेंट नाही. मग आपल्याला एक असा ठोस कायदा पाहिजे, पण डायरेक्टिव्स पण पाहिजे होते आणि त्यावर पनिशमेंट. तुम्ही जर मानत नाही आहात तर ते पण एक आहे. मग ऑलरेडी पर्सनल लॉ हे मुस्लिम लॉ एक होता आणि मग हिंदू लॉ ही क्रिएट झाला, ख्रिश्चन ॲक्ट पण होते. मग ह्या सगळ्या ॲक्ट काय प्रत्येकाचे ट्रेडिशन्स आणि सगळ्यांचे पद्धती वेगळ्या असतात, म्हणजे संस्कृती वेगळ्या असतात आणि त्याचा एक इम्पॅक्ट असतो, इंटरनॅशनल इम्पॅक्ट असतो एक आपला देशाचा मधल्या. आता हिंदू स्त्रिया ह्या हिंदुस्थानात आहेत, तसे पण मुस्लिम हे सगळ्या याच्यात आहे, तर सगळा त्यांचा पण इम्पॅक्ट आहे. हे बरोबर आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड हे डायरेक्टिव्स दिलेले आहेत आपल्या संविधानात, पण हे म्हणजे कधीच होऊ शकत नाही असं नाहीये, पण थोडं कठीण आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि हे आहेत ऑलरेडी डायरेक्टिव्स आहेत की सरळ कायदा आपल्याला एक सगळ्यांसाठी एक साधा सरळ कायदा, समान कायदा असायला पाहिजे. कायद्यामध्ये सगळ्यांचा विचार केलेला आहे, अगदी मुलं, महिला, सगळ्या वर्गातल्या महिला. एक म्हणजे जो एक मागास किंवा थोडा कमी शिकलेला असं वर्ग आहे, त्या वर्गातल्या स्त्रियांसाठीही शासनामध्ये खूप चांगल्या उपाययोजना आहेत. त्याविषयी काय तरतुदी आहे? ऍक्च्युअली तसं नाही की मागासवर्गीय स्त्रियांसाठी स्पेशली असे कायदे काही आहेत नाहीत, पण मागास स्त्रियांना एका याच्यात मोडून त्यांनी त्यांच्यासाठी सगळे कायदे एकसंध कायदे असे बनवलेले आहेत. फक्त मागासवर्गीय स्त्रियांसाठी त्यांचंच वेगळा असं व्हावं तसं काही नाही. आता स्त्रियांना कायद्यांमध्ये काय आहे की माध्यमिक शाळांमध्ये मुलांसाठी, लहान मुलांसाठी कंपल्सरी एज्युकेशन कंपल्सरी एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर मुलं ह्या प्रवाहाबाहेर पडली नाही पाहिजेत म्हणून 8वी पर्यंत त्यांच्यासाठी कंपल्सरी एज्युकेशन आहे. मुलींना मग त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू राहावं म्हणून एक त्यांना काय म्हणते काउन्सिलिंग प्रोग्राम्स हे वगैरे सगळे अरेंज केले जातात. आश्रमशाळा आहेत, दलित मुलींसाठी पण आहेत आणि वेगळ्या ज्यांचे आई वडील म्हणजे सगळ्यांना एका प्रवाहात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत, बरेच कायदे आहेत. पण विविध स्त्रियांच्या योगदानाविषयी याच्याविषयी बोलतो आहे. एक भारत आणि महिला हा जो आता एक प्रवास आहे, त्या प्रत्येक दृष्टिक्षेपाविषयी आपण बोलतो. असे अजून अनेक प्रश्न आहेत, स्त्रीभ्रूण हत्या, स्वातंत्र्य वगैरे. आता बराच काळ बदलला आहे, स्त्री सगळ्यांबरोबर आहे, पण अजूनही तिला न्याय देण्याविषयी काय सांगता येईल? बिलकुल. मी तुम्हाला ब्रेकच्या आधी सांगत होती की भानवरी देवीच्या केसमध्ये काय झालं होतं. भानवरी देवी एक अशी स्त्री होती जी स्वतःचं काम ॲज अ पार्ट ऑफ अ ड्युटी ती नोकरी करत होती. तिने एक बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या प्रस्थापित लोकांनी काय केलं की तिच्यावर वारंवार बलात्कार केले आणि तर त्यामुळे काय झालं की ती ऑब्व्हियसली डिस्टर्ब तर होणार होती. तिने हायकोर्टात, राजस्थान हायकोर्टमध्ये दाद मागितली, पण राजस्थान हायकोर्टमध्ये पण त्या सगळ्या कल्प्रिट्सना मोकळं सोडण्यात आलं. सुप्रीम कोर्टात ही केस गेली. सुप्रीम कोर्टाने ती केस लावून धरली आणि त्यांनी म्हटलं की असं नाही चालणार. आणि विशाखा गाईडलाईन्स म्हणजे ॲक्च्युली काय झालं की भानवरी देवीच्या केसमध्ये विशाखा वुमन राईट्सवर काम करणारा एक ग्रुप होता आणि त्या वुमन राईट्स ग्रुपवर ज्यावेळेस त्यांनी केस फाईल केली सुप्रीम कोर्टात केस फाईल केली, तर त्या सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आणि त्या विशाखा गाईडलाईन्स म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि त्या सगळीकडे आता मानल्या जातात आणि प्रत्येक एम्प्लॉयरला आता ती मला वाटते झालंय. बोला ना. हां, तर त्या गाईडलाईन्स आपल्याला सगळ्यांना पाळाव्या लागतात. एम्प्लॉयर काय त्याला काय करावं लागतं की जर 10च्या वर जर कर्मचारी त्याच्यामध्ये असतील, बरोबर, आणि कुठल्याही जेंडरच्या, तरी त्याला ती कमिटी स्थापन करावी ची गरज असते अगेन्स्ट द सेक्शुअल हरासमेंट. आणि जर त्यापेक्षा कमी असेल तर स्टेट गव्हर्नमेंट त्यात लक्ष पुरवते आणि त्या केसचा निकाल
अगदी खरं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बऱ्याच जुन्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या, जसं हुंडा पद्धती किंवा कन्यादान किंवा ह्या ज्या पद्धतीत, त्या सुद्धा मोडायला पाहिजेत. काही प्रमाणात मोडल्याही आहेत. आपण बऱ्याच म्हणजे आपण हा जो दृष्टिक्षेप किंवा ही जी वाटचाल बघतोय त्याच्यामध्ये अनेक अनिष्ट प्रथा मोडल्या गेल्या आहेत. पण मला वाटतं अजूनही सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या काही थोड्याफार प्रथा राहिलेल्या आहेत त्यांचा सुद्धा समूळ नायनाट करण्याची गरज आहे. काय सांगाल? हुंडा पद्धतीच्या विरोधात भरपूर कायदे आहेत, पण कन्यादान याच्या विरोधात कायदे नाहीत. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की कन्यादान ही आपली एक ट्रेडिशन आहे. त्यात आपण कन्येला दान करतो, पण स्त्रीला का आपण दान करायचं? स्त्रीला पण ही काही दानाची वस्तू नाहीये. दान आणि भारतीय लोकांमध्ये पद्धत असते की एकदा दान केलेली वस्तू आपण परत घेत नाही. मग मुलगी काय, स्त्री काय, एक वस्तू असते, तिला आपण दान करतो. ही पद्धतही मोडायला पाहिजे. ते पण एक ह्युमिलेशन आहे. त्यात सबड असा काही कायदा नाहीये, पण ही पद्धत आहे, ही ट्रेडिशन आहे, ती आपण मोडायला पाहिजे. आपण ती दान करण्याची ही भावनाच मनातून काढून टाकायला पाहिजे. उद्या जर तिच्याकडे काही प्रश्न उद्भवले त्यावेळेस आपण काय करणार? तिला परत आपण घेऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे ही आपली मानसिकता आहे. आणि ही महाराष्ट्र तसा खूप पुरोगामी प्रदेश आहे. इथे ह्या पद्धती कमी आहेत, पण नॉर्थ इंडियामध्ये, साऊथ इंडियामध्ये आणि प्रदेशात ह्या सर्रास गोष्टी चालतात आणि त्या सगळ्या विरोधात आहेत. आणि ह्या पद्धती आपण मोडल्या पाहिजेत. अगदी खरं. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की स्त्रियांनी शिक्षण घेणं आणि त्या शैक्षणिक बाबींच्या संदर्भातही बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत, न्यायालयाने केल्या आहेत. त्याविषयी सांगा जरा. मी आताच सांगितलं ना की माध्यमिक शाळेपर्यंत कंपल्सरी एज्युकेशन आहे. त्यानंतर मुलींसाठी विविध आश्रमशाळा आहेत. त्यांना प्रवाहाच्या बाहेर गेलेले नाही पाहिजेत म्हणून वेगवेगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटनी शासनाने केले शासनाने जाहीर केलेले आहेत. त्याच्यामुळे आणि आता 2000 ह्या वर्षी 2017 मध्ये 3 जानेवारी ते आज 26 जानेवारीपर्यंत लेख शिकवा अभियान सुरू आहे पुणे महामंडळाचं. आणि त्यात भरपूर म्हणजे मुलीला शिकवा तुम्ही, त्यामुळे प्रगती होईल, असं वेगवेगळे म्हणजे अभियान सुरू आहे. अगदी खरं. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की हा जो दृष्टिक्षेप आपण करतो की ह्या 68 वर्षामध्ये आपण हा जो गोषवारा घेतोय की बऱ्याच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आल्या, त्यांना शिक्षणाच्या संधी आणि खेळाच्या सगळ्या संधी त्यांना मिळालेल्या आहेत. जसं मगाशी तुम्ही एकदा बोलता बोलता सांगितलं की ह्याची सुरुवात किंवा ज्या गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत त्या कुठेतरी आपल्या घरापासून सुरुवात करण्याची गरज आहे. म्हणजे जसं आपण मुलगा किंवा मुलगी आता खूप प्रमाण कमी झालंय तसं हे करण्याचंही, पण तरीही आता मुलींना आपण समान संधी देतोच आहे. आणि अजूनही त्याची सुरुवात जी आहे ती आपल्या कुठेतरी कुटुंबापासून करणं खूप गरजेचं आहे. मानसिकता बदलण्याची गरज आहे. काय सांगाल? बिलकुल. मी ऍज अ प्रोफेसर म्हणून मी माझ्या क्लासरूममध्ये जेव्हा सुरुवातीला येते तर मी मुलींना सांगते की आपल्याला वुमन एम्पॉवरमेंटची गरज नाहीये. आपल्याला वुमन एम्पॉवरमेंटची गरज नाहीये. आपल्याला मेन्स एम्पॉवरमेंटची गरज आहे. याच्या मागे बघा सिंपल गोष्ट आहे. आपण वुमन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी करतो तेव्हा मुलींना जुडो कराटे क्लासला पाठवतो, त्यांना स्वतःचे संरक्षण कसं करायचं त्याच्या सगळ्या आपण ट्रेनिंग्स देतो. पण कधीतरी आपण मुलींना म्हणतो की चला तुम्ही 7च्या आधी घरी परत या आणि किंवा असं प्रिकॉशन घ्या, ज्या टॅक्सीमध्ये जाता टॅक्सीचा नंबर वगैरे तुम्ही मोबाईलवर आम्हाला पाठवा वगैरे, सगळं आपण प्रिकॉशन्स घ्यायला जातो. पण आपण मुलांना काय शिकवतो? घरी आपल्या मुलांना सांगतो की नाही हे बरोबर नाही. आपण मुलांना सेक्स एज्युकेशन देत नाही. पहिली गोष्ट, ह्या गोष्टी विचार आपण कधीही बोलू शकत नाही त्यांच्यासोबत. मुलगा 17-18 वर्षाचा झाला, त्याच्यात आपल्याला वाटतं तो मोठा झालाय, आता आपण त्याच्यासोबत बोललेलं नाही, ह्या गोष्टींवर बोललेलं नाही पाहिजे. आणि मग हे गोष्टी तिथेच कुठेतरी स्टॉप होऊन जाते आणि त्या मुलाला आपण सोडून देतो की आणि म्हणूनच त्याची सुरुवात होते. आणि तो काय करतो आहे बाहेर आपलं लक्ष नसते आणि आपल्याला वाटतं की तो समजदार झालाय, तो सगळं हे करतो आणि तो सगळं व्यवस्थित चालू आहे. पण कुठेतरी काहीतरी त्याच्या जीवनात कुठेतरी काय डिस्टर्बन्स आहे. आपण तरी त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवणं किंवा याची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आणि वैशालीजी, मला तुम्हाला असं विचारायचं की आपले आता आपण ह्या संविधानाविषयी आणि ह्या सगळ्यांविषयी जर आपण चर्चा करतोय तर आपले काही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे याविषयी आम्हाला सांगा, त्याच्यामध्ये काय फरक आहे? काही गोष्टी ज्या असतात ना, आता जसं शलाका मॅडमनी त्या दुसऱ्या ज्या होत्या गाडगीळ मॅडम, त्यांनी म्हटलंय की
आपल्याला एकसंध कायदा हवा आहे, तर त्याच्याविषयी डायरेक्टिव्स आहेत, तर ते एक महत्त्वाचं आहे. दुसरं डायरेक्टिव्समध्ये देशाने कसं असायला पाहिजे, आपण नॅशनल एंथमला किती मान द्यायला पाहिजे, कसा मान द्यायला पाहिजे, फ्लॅगच्या विषयी काही नॉर्म्स वगैरे ठरवले आहेत. मूलभूत हक्कात काय असतं की आपल्याला राईट टू एज्युकेशन आहे, म्हणजे शिक्षणाविषयी आपल्याला हक्क दिलेले आहेत. राईट टू लाईफ आहे, लाईफ विथ डिग्निटी, स्वाभिमाने जगण्याचा अधिकार आहे. आपल्याला रोजगाराचा अधिकार आहे, आपल्याला एज्युकेशनचा अधिकार आहे, आपल्याला सगळे कोणत्याही प्रोफेशनमध्ये आपल्याला जे पाहिजे तिथे ते प्रोफेशन अंगीकारण्याचा अधिकार आहे. आपल्याला ह्या देशात कुठेही कुठल्याही भागात फिरण्याचा अधिकार आहे आणि कुठेही आपण एक्सेप्ट काही म्हणजे स्थान वगळता कुठेही प्रॉपर्टी घेऊन कुठेही सेटल होण्याचा अधिकार आहे, कुठेही जाण्याचा अधिकार, सगळीकडे फिरण्याचा अधिकार. हे आपले मूलभूत हक्क आहेत. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये काय आहे की म्हणजे तिथे सांगितलं आहे की असं असं करा. त्यावेळेस ते करू शकलेत नाही, पण असं असं आपला त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होऊ शकते आणि ते आपण करू शकतो व्यवस्थित. अशा म्हणून ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहेत आणि गव्हर्नमेंटनी बाल आणि स्त्रियांसाठी जे काही त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कायदे करता येतील ते तुम्ही करायलाच पाहिजे. अगदी खरं. मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहेत? कर्तव्य तीच आहेत, गव्हर्नमेंटची कर्तव्य. आपली कर्तव्य ही आहेत की आपण ह्या देशाच्यासाठी आपण जेवढं आपण मूलभूत हक्काच्या गोष्टी करतो, पण जेव्हा आपले कर्तव्य येतात तर आपण ते म्हणतो की नाही, हे कुणीतरी दुसरं करेल. कचरा पडला असेल, कचरा तसाच येईल, कोणीतरी स्वच्छ करून जाईल. हे आपलं कर्तव्य आहे. आज 26 जानेवारी आहे, जागोजागी फ्लॅग्स हे तर खरं मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे की आजच्या दिवशी जे आपण राष्ट्रभक्ती आणि जे काही दाखवतो, पण ती आपली जेव्हा आपला राष्ट्रध्वज किंवा कुठे पडले असेल त्याला सन्मानाने उचलून योग्य त्या ठिकाणी ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय असतं की आपण विचार करतो हे काम तर एनजीओचं आहे, की हे काम तर सफाई करणाऱ्या लोकांचं आहे, पण हे असं नसतं. त्या फ्लॅगसाठी आपण इतकी आपल्याला त्रास पडत आहेत आणि सगळे आपली डिग्निटी त्याच्यात आहे. सगळ्या देश आहे तर आपण आहोत, देश नाही तर आपण कुठे राहणार. आणि त्या म्हणून मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते की जर असं कुठे फ्लॅग पडला दिसेल, कारण की दिवसभराची जी राष्ट्रभक्ती असते ती संध्याकाळी संपून जाते आणि हा एक मेन प्रॉब्लेम आहे. आणि कसं असते की आपल्याला मॅच मध्ये वगैरे खूप देशभक्ती दिसते. आपण काही पिक्चर वगैरे बघायला जातो तिथे आपल्याला देशभक्ती जेव्हा नॅशनल एंथम वगैरे असतं, पण ज्या वेळेस आपण देशभक्ती ही स्वतः हे करतो. आता मला खूप लोक विचारतात की ह्यांनी असं केलं नाही, त्यांनी तसं केलं, कायदे असे आहेत, हे तसं आहे तसं आहे. ठीक आहे, मी म्हणते ठीक आहे, पण तुम्ही काय काम करताय? तुम्ही तुमच्या देशासाठी काय काम करताय? तुम्ही स्त्रियांच्या तुम्ही बोलताय की स्त्रियांना असं हवंय तसं आहे, पण तुम्ही तुमच्या घरच्या स्त्रियांना सन्मानाने वागवता? तुम्ही ती थकून आली तेव्हा तिला विचारता की ती खरंच थकली आहे का? तिची अपेक्षा नसते की तुम्ही काम करायला पाहिजे. ती करून घेईल, ती तुमचं सगळं बर्डन उचलून घेईल, पण तुम्ही तिचं विचारपूस करता, तिला काय हवंय नकोय, तिला काय दुखतंय खुपतंय, तुम्ही विचारा. ही सुद्धा एक जबाबदारी, ही सुद्धा एक तुमची देशभक्ती आहे. त्याच्यातून आपण आपली कर्तव्य पूर्ण केली पाहिजे. खरं आता जेव्हा महिलांच्या शिक्षणाविषयी बोलतो त्या शिक्षणाविषयी राज्यघटनेमध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत? आर्टिकल 21 मध्ये सगळ्या आर्टिकल 21A मध्ये आहेत राईट टू एज्युकेशन मध्ये. संविधानाने आपल्याला सगळ्यांना समान संधीचा हक्क दिलेला आहे आणि एज्युकेशन ही सगळ्यांची अधिकार आहेत आणि सगळ्यांना तो मिळालाच पाहिजे. स्त्रियांसाठीही भरपूर तरतुदी शासनाने करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आर्टिकल 42, आर्टिकल 51 ह्यातही स्त्रियांना समान संधी, समान शिक्षण ह्याच्या सगळीकडे तरतुदी आहेत. आणि ह्या कायद्यांमुळे काय की ह्या कायद्यांमुळे स्त्री कुठेही गेली तरी तिला शिक्षण नाकारता येत नाही. अगदी खरं आहे आणि त्याच्यातूनच तिची प्रगती होत असते. पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, आपला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो
की स्त्रियांना आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे अनेक क्षेत्रामध्ये विविध संधी उपलब्ध असतात आणि त्या अतिशय कार्यक्षम असतात. पण शहरी भागामध्ये या स्त्रियांना जास्त लाभ घेता येतो आणि निश्चितपणे त्या भारतात नव्हे ते इतर देशामध्ये ते त्याचा उपयोग करून घेत असतात. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील स्त्रियांना या योजना सरकारी किंवा निम सरकारी माध्यमातून पूर्ण जात असताना देखील त्या पुढे येत नाही. याला संपूर्ण जबाबदार कोण आहे आणि याला काय कारण आहे याच्यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. काय सांगाल वैशालीजी की कारण जसं शिक्षण घेतो अनेक संधी आहेत तसं त्यांचा प्रश्न होता की शहरी भागात त्याचा भाग किंवा वापर केला जातो, त्या संधी घेतल्या जातात, पण ग्रामीण भागात तेवढा पुढाकार घेतला जात नाही की त्यांच्यापर्यंत त्या संधी पोहोचत नाहीत. पुन्हा मॅडम तुम्हाला एक सांगू का, कायदे सगळ्यांसाठी सारखे असतात. कुठे ग्रामीण भागात कमी आणि शहरी भागात जास्त असं काही नाही. प्रॉब्लेम असतो इम्प्लिमेंटेशनचा. जिथे इम्प्लिमेंटेशन होत नाही तिथे तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे का. आणि असं काही नाही की ग्रामीण स्त्रियांना कमी संधी, उलट तिथे जास्त चांगल्या पद्धतीने योजना दिल्या गेलेल्या, शासनाने त्यांना योजना दिल्या, संविधानात तरतुदी आहेत, शासनाने भरपूर योजना आखलेल्या आहेत. आणि पाठपुरावा आता तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा करू शकता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि ग्रामीण भागात काय आहे की पहिली गोष्ट पुन्हा ती झाली मानसिकतेची. व्यवस्थित मुली शाळेत जातात नाही जात. स्त्रिया मुली 14-15 वर्षापर्यंत व्यवस्थित शिकू देतात आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्या लग्नाच्या गोष्टी वगैरे सुरू होऊन जातात. तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि प्रत्येक लोकल बॉडीची एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था तुम्ही कशी राबवता. तिथे लोक तिथे स्वतः किती इंटरेस्ट घेतात. तिथले जिल्हाधिकारी असतात, तिथली पंचायत असते, ग्रामपंचायतीत महिला स्त्रिया असतात. तिथे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन जाऊ शकता. पंचायतीत ग्रामपंचायत कितीतरी सरपंच महिला स्त्रिया असतात. कितीतरी राखीव वॉर्ड्स जे आहेत ते महिलांसाठीच असतात. आणि त्या तिथूनच स्त्रिया निवडून येतात आणि स्त्रियांचे स्वतःचे त्यांचे प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करू शकतात. वैशालीजी, आपल्या मगाशी तुम्ही मूलभूत हक्क वगैरे सांगितले, कर्तव्य सांगितले, आपल्या मूलभूत हक्कांवर काही निर्बंध आहेत का? मूलभूत हक्कांवर निर्बंध आहेत, भरपूर आहे. म्हणजे चांगले निर्बंध आहेत, असे काही अराजकतेतले निर्बंध नाहीत. आता आपल्याला इक्वालिटी हवी आहे, सगळीकडे समानता हवी आहे, पण आता कुठेतरी ते थांबायला हवं. आता आपण म्हणू की आपल्याला VIP ट्रीटमेंटच त्यांना असं आहे, आपल्याला असं नाही, तर तशी ट्रीटमेंट काही ज्या स्पेशल लोक आहेत त्यांना स्पेशल हक्क दिले जातात. एक आता साधा डिपार्टमेंटच्या गोष्टी असतात. पोलीस डिपार्टमेंटला काही स्पेशल अधिकार असतात, सामान्य लोकांना ते नसतात. कारण त्यांना लवकरात लवकर जनसामान्यापर्यंत पोहोचायचं असते, म्हणून आपण ट्रॅफिक त्यांच्यासाठी जायला मोकळी केली जाते. तर तसे पण अधिकार आहेत. इक्वॅलिटीचा अधिकार सगळ्यांना आहे, पण काही अधिकार हे लॉ अँड ऑर्डरला क्रॉस झालेले नाही पाहिजेत. आणि त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन आहे, ते तर सगळ्यांनाच आहे, त्याच्यात काही त्याच्यावर निर्बंध नाही आहे. आणि त्याच्यानंतर राईट टू प्रोफेशन ऑल्सो, प्रोफेशन पण आहे. पण काही ठिकाणी कसं असतं की स्त्रियांना आर्मीमध्ये फ्रंटवर पाठवायला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते पाडावेच लागतात. तिथे स्त्रियांना फ्रंटवर, कारण स्त्री फक्त एक स्त्री नसते, तिचं मागे पूर्ण बायोलॉजिकल कारण पण असतात. आणि त्या डेंजरस ठिकाणी स्त्रियांना ग्राउंड सर्व्हिसेस दिले जातात, पण त्या एकदम फ्रंटवर पाठवणं, मग तिथे आपल्याला इक्वालिटीचा थोडा तो मुद्दा काही ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की ते निर्बंध पाडावेच लागतात. जर आज आपण ह्या सगळ्यांवर चर्चा करतो तर सध्याची संसदीय प्रणाली ऐवजी अध्यक्षीय प्रणाली आणि ही काळाची गरज आहे का, असं काय वाटतं? बिलकुल. मी आधी सांगितल्याप्रमाणे लोकशाही पद्धतीत नेहमी हा प्रगती ही स्लो असते आणि आपला इतिहासच 68 वर्षाचा आहे. तर त्यामुळे ही प्रगती, आपण जर सपोज एखादी तानाशाही पद्धती अंगीकारली तर आपल्याला प्रगती बरोबर भरपूर होईल, पण लवकर लगेच होईल, आपल्याला ते बरंही वाटेल. पण एक वेळानंतर जेव्हा तुमच्या अधिकाराचं हनन होईल त्यावेळेस तुम्ही काय करणार? त्यावेळेस आपल्याला ती लोकशाही पद्धतीच कामात येईल. आणि म्हणून आता अमेरिकेत आहे, तिथे प्रेसिडेंट जे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे, पण तिथलं पॉप्युलेशनही कमी आहे. आपल्या देशात डिस्पाइट ऑफ दिस व्हॉट यू से
इतके इलिटरसी आहे, इतकं सामाजिक विषमता आहे, वेगवेगळे रिलिजन्स आहेत. त्यातून खरं तर आपल्याला एक मार्ग काढून पुढे जायचं असं आपण म्हणू आणि सगळं शकतोय. सर्व समावेशक आहे हे सगळं. खरंच पूर्वीचं जे महिलांचं एक स्थान होतं किंवा आता ज्या तिला शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या आणि त्यातून तिची जी प्रगती होत चालली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि अजून ती प्रगती कुठपर्यंत गेली पाहिजे किंवा त्याची सुरुवात आहे, काय असेल पुढे? पुढे येणारा काळ खूप चांगला असेल. आणि कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे लोकांची मानसिकता हळूहळू बदलत आहे आणि आता पुरुष सुद्धा एक्सेप्ट करून राहिले आहेत. स्त्रिया नोकरी करू शकतात, स्त्रिया टेक्नॉलॉजीमध्ये समोर जाऊ शकतात, स्त्रिया कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतात, स्त्रिया पायलट बनू शकतात, स्त्रिया ॲस्ट्रॉनॉट बनू शकतात. स्वतः आता एक पिता म्हणून पुरुष स्वतः आपल्या मुलींना प्रत्येक क्लासेसला घेऊन जातात, त्यांना त्यांच्या शिक्षणाविषयी जागरूक असतात, घरी शिकवतात, त्यांना क्लासेस घेतात आणि स्वतः त्यांची मानसिकता चेंज होऊन राहिली. तर येणारा काळ अगदी खूप चांगला आहे आणि महिलांना अगदी प्रगतिकारक असणारा आहे. आणि दुसरं म्हणजे घरातला माणूस पुरुषच खरंच अजूनही मला असं वाटते की पुरुषच असा आहे जो स्त्रीची प्रगती तिच्या पाठीमागे राहून ती पत्नी असो, मुलगी असो किंवा तिची आई सुद्धा असो, तर तोच जर खंबीरपणे उभा राहिला तर स्त्रीची प्रगती निश्चितच आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये तिला समोर येण्यास तोच मदत करू शकतो. घरातच तिला व्यवस्थित, आपण म्हणतो ना एखाद्या झाडाला आपण पाणी देतो, खत देतो आणि त्याला कसं वाढवतो, तसं कसं हिरवगार दिसतंय, तर तसंच ते स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. आणि ती त्या असं झाड आहे ज्याला प्रत्येक ठिकाणी जर तिला उत्तेजना मिळाली आणि तिला समोर चांगली प्रगतीची संधी मिळाल्या तर ती निश्चितच प्रगती करू शकेल. वैशालीजी, आज आपण जेव्हा प्रजासत्ताक दिन एक साजरा करतो, एक उत्सव म्हणून एक साजरा करतो, प्रत्येकाच्या मनात देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे प्रेम असतं, पण अजूनही एक असा प्रश्न पडलेला असतो की साधा सोप्पा इतकी वर्ष झालीत, आपले हक्क, आपले अधिकार याविषयी आपण बोलतो, पण प्रजासत्ताक म्हणजे काय, काय सांगाल तुम्ही? प्रजासत्ताक म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपल्यासाठी आपण आपल्याला दिलेला कायदा, इथे लिहिलंय वी द पीपल ऑफ इंडिया वी आर गिव्हिंग अस द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. प्रिएम्बलमध्येच लिहिलेलं आहे, म्हणजे आपण आपल्यासाठी केलेला कायदा आहे, आपल्या शांतीसाठी, सुख शांतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या समोरच्या देशाच्या, आपल्या भविष्यासाठी, आपल्या भविष्यात आपल्या पिढ्यांसाठी आपण हा संविधान आपल्याला मिळालेला आहे. ह्या संविधानामुळे आपली तर प्रगती होत आहे, पण आपल्या सगळ्या समोरच्या पिढींची सुद्धा ही प्रगती झालेली पाहिजे. ह्या प्रजासत्ताक दिनाचं असं महत्त्व आहे आणि म्हणून ह्या समोरच्या पिढीला आपण चांगल्या पद्धतीने हा देश आपण त्यांच्या हाती द्यायचा आहे. तर ह्या देशाचं चांगलं संवर्धन करून आपला एक देश चांगला सगळं व्यवस्थित बनवून जिथे स्त्रिया, मुलं सगळे अगदी निर्भीडपणे वावरू शकतील, स्वतःची प्रगती साधू शकतील आणि समोर वाटचाल करू शकतील. हा जेव्हा देश असा होईल त्यावेळेस आपण समोरच्या पिढीला आपण हा देश असा देऊ शकतो. अगदी खरं. एक म्हणू शकतो की सर्वसंपन्न असा. आणि आज आपण लोकशाहीमध्ये आहोत. एक तुमच्या मते लोकशाहीची व्याख्या तुम्ही काय सांगाल? लोकशाहीची व्याख्या अगदी खूपच सुंदर आहे आणि लोकांद्वारा बनवलेला गेलेला हे सगळं आहे डेमोक्रेसी. आपण ह्या डेमोक्रेसीला म्हणजे असंच सुरुवात ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मेहनत करून हे संविधान निर्मिती केली आहे, एक लोकशाही पद्धती आम्हाला दिलेली आहे आणि ही डेमोक्रेसी आम्हाला समोर पाहिजे आहे. म्हणजे प्रत्येक पिढीला त्याचं महत्त्व हे कळलं पाहिजे. लोकशाही पद्धतीत जसे इलेक्शन्स होतात, जसं लोकांद्वारा कॅन्डिडेट्स निवडून येतात आणि ते कॅन्डिडेट्स आपल्यासाठी काम करतात. हळूहळू सही म्हणजे करप्शन आहे तिथे, ठीक आहे, आपल्याला कधी कधी त्रास होतो, मानसिक त्रास होतो, पण मला असं वाटतं की इथे एक ऑप्टिमिझम पण आहे, एक आशावाद सुद्धा आहे आणि हा आशावादच कॅन्डिडेट्स काम नाही करत, आपल्याला पुन्हा संधी मिळते, आपण पुन्हा ती संधी घेऊ शकतो. आणि हीच एक लोकशाहीची जिस्ट असते, एक आशावाद हा सतत सुरू असतो. आणि हे
जे संधी आपल्याला नाही मिळतील त्या पुढच्या पिढीला मिळतील, पुढच्या वेळेस 5 वर्षानंतर मिळतील आणि हेच सतत असं चालू राहतील. कारण आणि हे लोकशाहीतच असू शकते. फक्त माझं असं म्हणणं आहे प्रेक्षकांना की आपल्याला सगळ्या जगातल्या सगळ्यात चांगलं संविधान आपल्या जवळ आहे सध्या, खरं सगळं चांगलं आणि संविधान आपलं भविष्य अगदी उज्ज्वल आहे. अगदी. पण आता असं अगदी छोटे छोटे आपल्याकडे हा एवढा मोठा विषय आहे, पण तरी सार्वभौमत्व किंवा समाजवाद ह्या शब्दांचे अर्थ सगळ्यांना तसे माहीतच आहेत, पण तरी अगदी सोप्या सोप्या रीतीने तुम्ही काय सांगाल? पुन्हा सार्वभौमत्व म्हणजे मी आधीच सांगितलं की सॉव्हरेनिटी आणि किंवा सार्वभौमत्व म्हणजे ह्या देशाच्या छोट्याशाही जागेवर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नाही राहणार. सोशलिस्ट म्हणजे आता हे सगळं हे लोकांसाठी आहे. सगळं प्रगती ही लोकांसाठी होणार, लोकांच्यासाठी आणि लोकांच्या द्वारे ही प्रगती होणार. ही सोशलिस्ट लोकांसाठी लोकांच्या द्वारे ही प्रगती होणार. जसं तुम्ही सांगितलं की ह्या देशाची ही जी जमीन आहे किंवा ती फक्त आपली आहे, सिटीजन फॉर द सिटीजन्स ऑफ इंडिया. बाहेरचा कोणतेही व्यक्ती अधिकार मानू शकणार नाही. म्हणूनच मग आपण असं आता आजच्या दिवशी एक छोटे छोटे नियम किंवा जसे आपल्याला निर्बंध घालू शकतो की हे जर आपलं आहे तर त्याची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे ही जी आपली राष्ट्रीय संपत्ती जी असते त्याची सुद्धा निगा राखणं किंवा त्याची काळजी घेणं हे आपली जबाबदारी आहे. काय सांगाल की अजूनही आपल्या जबाबदारी, आपली कर्तव्य छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कशी दाखवू शकतो? बिलकुल. आपण आपलं देशप्रेम बिलकुल आजच्या दिवशी तर आपण असं रिझॉल्युशन घेतलेलं मला असं म्हणायचं की आजच्या दिवशी जे सुरू करू ते फक्त आजच्या दिवशी नसावं, पूर्ण आयुष्यभर आपल्याला सोबत असायला पाहिजे. आता आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण दुसऱ्यांवर आपले हे टाकतो की नाही हे काम यांचं आहे. आपण म्हणतो की आपल्या देशातले जवान इतकं फ्रंटवर असतात, ते इतकं काम करतात आणि तेच खरे देशभक्त फक्त तेच नाही आहेत. देशभक्त असणारे एक छोटासा कामगार सुद्धा जो स्वच्छता करतो, रोड स्वच्छता करतो, जो स्वतःचं काम करतोय, व्यवस्थितपणे काम करतो, देशभक्त आहे. आपण आपलं काम करतोय, आम्ही टीचर्स आहोत, आम्ही आमचे व्यवस्थित पुढची पिढी तयार करतो, आम्ही आमचं काम करतोय, आम्ही देशभक्त आहोत. एखादी टेक्निशियन असेल, तो त्याचं काम व्यवस्थित करतो, देशभक्त आहे. तो स्वतः आपल्याला जे कामं आहेत ते आपण करायला पाहिजे. आपली देशभक्ती त्याच्याद्वारेच हे हो. आणि आपण एन्व्हायरमेंट आपल्या आणि स्वतःच्या येणाऱ्या पिढीसाठी सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळून ठेवलं पाहिजे. ते खरं. म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जसं आपल्याला हा जो देश आहे तसा त्याच्यापेक्षा छान असं त्यांच्या एक हातामध्ये गेला पाहिजे. आणि जेव्हा आपण या महिलांविषयी बोलतो की आपण प्रगती केली आहे, सगळं केलेलं आहे, अजूनही आपण महिलांनी ठामपणे एक पाऊल उचलण्याची फक्त गरज आहे. सांगा काय? आपण महिलांवर ऍक्च्युली महिला खरंच खूपच सहनशील आणि खूपच सशक्त असतात. त्यांच्यावरच खरंच सगळं घर समाज सगळं त्यांच्यावरच डिपेंड असतं. महिलांची सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांच्या मुलांप्रती. त्यांनी त्यांच्या मुलांना अवेअरनेस द्यावी, स्पेशली मेल चाइल्डला, की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय करायला पाहिजे. तुम्ही खुलून म्हणजे पुन्हा ओपनली मुलांसोबत बोला, शेअर करा, त्यांच्यासोबत कनेक्ट व्हा, कम्युनिकेट करा. त्या ज्या वेळेस मुलं आपल्या देशातली त्यांची मेंटॅलिटी, त्यांची पूर्वग्रह बदलतील, त्यावेळेस स्त्रियांची आपोआप प्रगती. असं म्हणू शकते आजची जी आता आपली ही जी मुलं आहेत ती उद्याचे आपले भावी नागरिक आहेत. बरोबर. आणि जेव्हा आपण त्यांना आता काहीतरी योग्य अयोग्याची समजूत देऊ तेव्हा उद्याचे नागरिक जे आहे ते आपली जबाबदारी समर्थपणे पेलतील. बरोबर आहे. आणि ही सगळी जबाबदारी महिलांची जास्त आहे. कारण आपण जेव्हा जन्म देतो फक्त जन्म देऊन काय उपयोग नाही, त्या मुलांना बनवायचं आहे आपल्याला. आणि त्या मुलांना ज्यावेळेस अवेअरनेस देणार त्यावेळेसच एक दिवस असा येईल की आपल्याला वुमन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी करायची गरज नाही पडणार आणि आपल्याला आपोआप ती प्रगती होत राहील. आणि मुलांनाही असं ज्यावेळेस आपल्याला मुलांना आपण असं व्यवस्थितपणे समजावलं, मुलांना आपण एम्पॉवरमेंटचे क्लासेस दिले, त्यावेळेसच मुलींची प्रगती होऊ शकते, मला असं वाटतं. आपण असं म्हणतो की महिलांसाठी, मुलींसाठी आपल्या विविध योजना आहेत, सरकारतर्फे आहेत, सगळ्यांतर्फे आहेत. म्हणजे बऱ्याच निम्न सरकारी संस्था सुद्धा त्यांना वेळोवेळी मदत देत असतात. या सगळ्यांविषयी की आपण कुठेतरी एकमेकींना हात देऊन पुढे आणलं पाहिजे. जर एखादी स्त्री खूप शिकलेली असेल किंवा तर तिने
दुसरी जी आहे तिला सुद्धा तेवढ्या मदतीचा हात देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. आपण समाजात बघतोय की आता घरी आपल्या कुठली मेड सर्वंट काम करते आपण बघतो, त्यांच्या मुली जर त्यांना शिक्षणाचा संधी उपलब्ध होत नाही तर आपण त्यांना एवढं जर सक्षम आहोत की आपण त्या मुलींना शिक्षण देऊ शकतो, तर जरूर स्त्रियांनी तिला अडॉप्ट करून तिला एज्युकेशनसाठी समोर हे करा, प्रगतीसाठी तिच्यासाठी मार्ग सुकर करावा. तसेच आपल्या आजूबाजूला बघू शकतो आपण 4 मुली ज्या स्त्रिया ज्या अशिक्षित आहेत त्यांना आपण गोळा करून शिकवू शकतो, त्यांना कमीत कमी लिहायला वाचायला शिकवू शकतो. आपल्या आजूबाजूला कुठेही जिथेही आपल्याला दिसते, इव्हन आता लोकलमध्ये वगैरे असे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, तर आपण महिला असून आपण अशा महिलांविषयी असं का वागतोय? आपण आपल्या डोक्यात असं का आहे? फक्त आपण कायदे आहेत म्हणून त्याला घाबरतो, पण आपली काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण ती समजून. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मारते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला काहीतरी इजा करते, ही तर बरोबर गोष्ट नाही, ही तर आपली संस्कृती पण नाही. प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिन याविषयी बोलतोय तर मला असं वाटतं आजच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा तुम्ही फक्त प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन ह्या 2 शब्दांविषयी सांगा. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना 68 वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपण स्वातंत्र्य बोलतो, त्या स्वातंत्र्याचा आपण कसा उपयोग केला पाहिजे त्याविषयी मी सगळ्या स्त्रियांना असं सांगते की आपण जेव्हा प्रगती करतोय तेव्हा ती प्रगती फक्त आपली नसते, ती आपल्या कुटुंबाची पण असते, आपल्या समाजाची असते, याचं सगळ्यांनी भान ठेवावं. आणि आजूबाजूला दिसणाऱ्या ज्या पण लोक आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही सुद्धा एक आपल्या प्रगतीचा भाग असतो. आणि ज्यावेळेस सगळ्यांची प्रगती होईल तर निश्चितच आपली पण प्रगती होईल आणि आपण सगळेजण सोबतच. आणि मला वाटते की हीच स्वातंत्र्याची खरी परिभाषा आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं. आपण असं म्हणू शकतो की आजचा हा जो आपला कार्यक्रम होता, आज आपण ह्या प्रजासत्ताक दिन आणि ह्या सगळ्यांविषयी बोलतोय, महिलांच्या दृष्टिक्षेपाविषयी बोलतोय, चर्चा करतोय. तर देशप्रेम हे फक्त एका दिवसाचं नसावं, तर ते कायमचं आपल्या मनात असावं. मंडळी, आपण सगळे स्वप्न बघतो, आपल्यासाठी बघतो, दुसऱ्यांसाठी बघतो. आपण सगळ्यांनी मिळून आज सर्वजणांनी एक स्वप्न बघूया, ते आपल्या देशासाठी, एक विकसित भारतासाठी. सगळ्यांनी एकत्र येऊन एक राष्ट्र संपन्न करण्यासाठी एक कटिबद्ध घेऊया. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमची 2 माध्यमं तर तुम्हाला माहितीच आहे, फेसबुक आणि जीमेल. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या. आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयाचा. पण त्यापूर्वी वैशाली मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला जी काही माहिती दिली त्याविषयी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.